नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी कुटुंब या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण आपल्या घरात दरिद्रता का येते, लक्ष्मी प्राप्ती का होत नाही, म्हणजे आलेली लक्ष्मी आपल्या घरात का टिकत नाही, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बघा, आपण जी काही कामे करतो ती कामे करताना आपल्या हातून कळत न कळत अशा चुका होत जातात आणि आपल्याला ते समजत सुद्धा नाही. मग आपण म्हणतो की आम्ही एवढे देवपूजा करतो, आम्ही इतके सेवा करतो, उपाय करतो, उपासना करतो, तरी सुद्धा आम्हाला लक्ष्मी प्राप्ती होत नाही, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहत नाही. तर आपण या चुका करतो ते आपल्याला सुद्धा समजत नाही. बघा, आता प्रत्येक घरात आपण बघतच असतो की सततचे आजारपण, होणारे छोटे मोठे अपघात, लक्ष्मी टिकत नाही, आलेला पगार आपल्याला महिनाभर पुरत नाही. तर आपण कोणती चुका करतो हे आपण जाणून घेऊया. बघा, संध्याकाळी काय करतो, दिवा लागण्याच्या वेळेला काही काही घरात लोक झोपलेली असतात. म्हणजे बघा, संध्याकाळी 4 ते 6, 7:30 पर्यंत लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेत काही लोक झोपलेली असतात. म्हणजे बघा, दिवसभरही झोपतात आणि लक्ष्मी येण्याच्या वेळेला सुद्धा झोपतात. हां, ठीक आहे, जर तुम्ही कुठे जॉबला असताल, कंपनीत कामाला असताल आणि तुमची जर कामाला जाण्याची वेळ होत असेल तर तुम्ही झोपू शकता. पण जी लोक कामाला जात नाही ती सुद्धा लोक दिवे लागण्याच्या वेळेला घरात झोपतात. तसेच संध्याकाळच्या वेळेस काय करतात की लाईट लावत नाहीत. दिवा लागण्याच्या वेळेला त्यांच्या घरात, देवघरात देवांना दिवा लावलेला नसतो किंवा अगरबत्ती लावलेली नसती, सगळ्या लाईट बंद असतात, दारे खिडक्या बंद असतात. तर या चुका तुम्ही करू नका. तसेच काही घरात बघा, फूंक मारून दिवा विझवणे ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. एकदा देवासमोर आपण अग्नी प्रज्वलित केला तर ती फूंक मारून कधीही विझवायची नाही. ज्यावेळेस ती शांत होईल त्यावेळेस होईल, पण ती फूंक मारून कधीही विझवू नका. त्याचबरोबर खोट्या शब्द घेणे. काही लोकांना बोलता बोलता सहज सवय असते की सततच ती खोट्या शब्द घेत राहतात. पण बघा, ह्याचा परिणाम आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात होत असतो. काही झालं, छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही सतत खोट्या शब्द जर घेत असताल तर ह्याचे परिणाम, ह्याचे दोष तुम्हाला नक्कीच लागणार आहेत. झोपताना टाकलेला बिछाना लवकर न काढणे. बघा, आता काही लोकांना सवय असते, एकदा बिछाना टाकला संध्याकाळी की तो दिवस दिवस तसाच राहतो. उठायचं, खायचं, परत त्याच बिछाण्यात तुम्ही लोळत राहायचं. तसं करत जाऊ नका. एकदा सकाळी आपण उठलं, एकदा हातरून सोडलं की पटकन त्या हातरुणाच्या व्यवस्थित घड्या घालून आहे त्या जागेला त्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या असतात. तुम्ही जर हातरून व्यवस्थित नाही काढलं, त्याच्या घड्या व्यवस्थित घालून नाही ठेवल्या तर ह्याचे सुद्धा तुम्हाला दोष लागतात. चप्पल बूट सतत उलटे ठेवणे. बघा, आपण चप्पल बूट बाहेर काढले आणि आपण जर घरात येताना चुकून आपल्याकडून जर ते पालते पडले हे आपल्याला दिसलं तरी सुद्धा जर आपण तसेच घरात निघून आलो किंवा पुढच्या कामाला आपण निघून गेलो आणि ते चप्पल बूट जर तसेच पालते टाकले तर ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. काही काही लोक सूर्य उगवल्यानंतर निवांत उशिरा उठत असतात. म्हणजे सुट्टीचा दिवस आहे, तुमची तब्येत बरोबर नाही, तुम्ही आजारी आहात, अशा लोकांनी उशिरा उठलं तरी काहीच हरकत नाही. पण जी लोक कामाला जात नाहीत, निवांत घरी असतात, ती आळसलेली असतात, सूर्य पार डोक्यावर आला तरी सुद्धा काही काही लोक उठत नाहीत. ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. किचनमध्ये रात्रीची उष्टी भांडी ठेवणे. हे बघा, आपण संध्याकाळचं जेवण केल्यानंतर ना आपण सगळं किचन क्लीनच करून झोपलं पाहिजे. तुम्ही आजारी आहात किंवा तुम्हाला कंटाळा आलाय किंवा तुम्ही कुठे बाहेर गेलाय तर ती गोष्ट वेगळी आहे. पण काही महिलांना सवय असती किचनमध्ये संपूर्ण भांड्याचा गराडा, खरकटी भांडी, उष्ट ठेवलेलं त्याच्यात सगळं, आणि तशीच भांडी गोळा करून ठेवतात आणि त्या बायका तशाच झोपतात. अशाने काय होतं बघा, आपल्या घरात झुरळं होतात आणि आपल्याला दोष लागतात. त्यामुळे ना तुम्ही असा किचनमध्ये राडा कधीच ठेवू नका. बाहेरचं एक काम कमी करा, पण तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही किचन ओटा स्वच्छ पुसून घ्या, तुमचा गॅस स्वच्छ पुसा, तुमची भांडी जी आहेत ती खरकटी सगळी करून स्वच्छ ती करून तुम्ही व्यवस्थितच झोपा. जर तुमची तब्येत बरोबर नसेल तर तुम्ही खरकटं पूर्ण साईडला काढून ती भांडी खंगळून तुम्ही एका टप्प्यात भरून ठेवू शकता आणि सकाळ तुम्ही घासू शकता. पण शक्यतो संध्याकाळची भांडी किचनमध्ये खरकटी कधीच ठेवत जाऊ नका. काही लोकांना सवय असते की ती सतत दातांनी नखे कुरतडत राहतात. ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. आपल्या घरात जाळे जळमाटे होऊ देणं. बघा, आता घरात प्रत्येक शनिवारी, अमावस्येला किंवा पौर्णिमेला आपण घरात एकतरी झाडू छताला ह्याला आपल्या मारल्याच पाहिजे. अशी जाळे जळमाटे आपल्या घरात कधीच होऊ देऊ नका. काही लोकांचं कसं असतं, सतत नकारार्थी बोलणं
आणि तसा विचार करणं. बघा, त्यांना किती जरी आपण पॉझिटिव्ह बोललं, सकारात्मक बोललं, तरी सुद्धा त्यांची विचार करण्याची जी पद्धत असते ती पूर्ण चुकीची असते, पूर्ण निगेटिव्ह असतात. प्रत्येक गोष्टी ती वीक पॉईंट काढत असतात. आणि जर आपण त्यांच्या सहवासात जर आपण आलो तर आपण सुद्धा तसाच विचार करायला शिकतो. त्यामुळे सतत नकारार्थी बोलत जाऊ नका, तसा विचार करत जाऊ नका. आणि जर तशी लोक तुमच्या सहवासात असतील तर त्यांच्यापासून तुम्ही हातभर लांबच राहा. त्याचबरोबर वयोवृद्ध माणसांची अपमान करणे, त्यांची चेष्टा करणे, काही लोकांना सवय असते सतत टिंगल करत राहणे. ते वयाचं भान सुद्धा ठेवत नाहीत. आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, आपण त्यांना आदर दिला पाहिजे, त्यांनी सांगितलेलं काम ऐकलं पाहिजे, त्यांच्या पुढे थोडंफार झुकलं पाहिजे. तर काही लोक नुसती टिंगल करत राहतात, उलट बोलत राहतात, त्यांची चेष्टा करत राहतात. ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. काही महिलांना सवय असते बघा, दिवे लागण्याच्या वेळेला घरात ते झाडू मारतात. तर तसं करू जा नका. दिवे लागण्याच्या आधीच तुम्ही 4 ते 5 वाजता तुम्ही तुमच्या घराला झाडू मारून ठेवू शकता. पण दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही तसा झाडू घरात मारत जाऊ नका, कारण ती वेळ लक्ष्मी येण्याची असते. बघा, आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी किती धडपड करत असतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही नियम पाळणे सुद्धा गरजेचे असतात. मंदिरातून आपल्याला जो प्रसाद देतात तो प्रसाद काही लोक दुसऱ्याला देऊन टाकतात, तो प्रसाद खात नाहीत. ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. बघा, आपण जर असं वागत राहिलो तर आपल्या घरात दरिद्रता, गरिबी आपली कायमस्वरूपी आपल्या बरोबरच राहणार आहे. आपली गरिबी कधीच हटणार नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेला प्रसाद आपण दुसऱ्याला देऊ नका. आपण दिलेला आहे ना, तो आपण स्वतः खाऊन घ्यायचा आहे. त्याचबरोबर मंदिरात गेल्यानंतर काही लोकांना सवय असते, मंदिरातून ज्यावेळेस ते घरी येतात पटकन हातपाय धुवून घेतात. तर तसं करत जाऊ नका. मंदिरातून आल्यानंतर लगेच हातपाय धुवत बसू नका. मंदिरात गेल्यानंतर तुम्ही देवासमोर थोडं झुकावं. त्याचबरोबर गेल्यानंतर तुम्ही घंटी वाजवावी आणि नमस्कार करावा. घरी निघताना 5 ते 10 मिनिटं मंदिरात तुम्ही थोड्या वेळ बसावं. आणि निघताना मात्र घंटी अजिबात वाजवत जाऊ नका. काही लोकांना जाताना आत गेल्यानंतर सुद्धा घंटी वाजवतात आणि बाहेर निघताना सुद्धा ते घंटी वाजवतात. ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. सायंकाळच्या वेळी बघा, काही महिला हळद, मीठ, दही, दूध कोण मागायला आलं तर त्यांना देतात. पण ही खूप चुकीची पद्धत आहे. बघा, कितीही जवळची व्यक्ती आली तर संध्याकाळच्या वेळेला मीठ, हळद, दूध, दही असे पदार्थ तुम्ही कधीच देऊ नका. बघा, आपण या छोट्या छोट्या चुका करत राहतो आणि त्याचे दोष आपल्याला लागतात. मग आपण म्हणतो की आम्ही एवढं सगळं करतो तरी सुद्धा आमचा पगार महिनाभर पुरत नाही, आमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही. तर ह्या चुका तुम्ही टाळा. बघा, नक्कीच तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहील आणि तुमचं घर धनधान्याने भरेल. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.